नमस्कार मित्रांनो, मी श्रीपाल लोढा, इन्कम टॅक्स कमिशनर CA प्रणय नहार यांच्यासोबत आपण त्यांच्या आयुष्यातले अनुभव, त्यांचं मार्गदर्शन घेऊन CA क्षेत्रात किंवा UPSC क्षेत्रात तुमचे जे काही प्रश्न असतील त्यांच्याकडनं आपलं मार्गदर्शन घेऊ. So, I welcome you to this session at Namaste Bead. इन्फॉर्मल असणारे हा सेशन आणि मोस्टली आम्हाला गायडन्स हवंय तुमच्याकडनं. सगळे स्टुडंट्स आर एक्सपेक्टिंग, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स हॅव जस्ट क्लिअर्ड 10th and 12th. तर त्यांना 10th 12th केल्यानंतर फ्युचरमध्ये काय कोर्स निवडायचा आहे, कसा अप्रोच करायचा आहे त्याबद्दल डाऊट असतो. तर आपल्या या नमस्ते बीड थ्रू वी टेक ऑल द रिस्पेक्टेड अँड डिग्नेटरीज ऑफ डिफरंट फील्ड्स फ्रॉम बीड. आणि बीडचे लास्ट सेशन मध्ये अनिकेतजी खाडे होते, जे IAS ऑफिसर आहे आणि ते इंजिनिअरिंग फील्ड मधनं त्यांनी पूर्ण त्यांचं करिअर कम्प्लीट केलं होतं, म्हणजे फ्रॉम इंजिनिअरिंग टू रिसर्च अँड देन टू इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. तसंच तुम्ही आमच्या बीडकरसाठी रोल मॉडेल आहे की जिथं लोक ड्रीम करतात CA कम्प्लीट करायचं, तुम्ही CA कम्प्लीट करून यू हॅव क्लिअर्ड IRS ॲज वेल आणि तुम्ही आज इन्कम टॅक्स कमिशनर म्हणून आहेत. सो व्हेरी वेलकम टू यू. टू स्टार्ट विथ, तुमचं हे जे CAचं डिसिजन होतं आफ्टर 10th 12th तुम्ही कधी डिसाईड केलं आणि हाऊ डिड यू अप्रोच तुमचं CA बद्दलचं जे अप्रोच होतं किंवा सिलेक्शन होतं ते कसं डिसाईड केलं? ऍक्च्युली सर्वात प्रथम मी जे पण स्टुडंट्स आहेत किंवा पालक आहेत त्यांना वेलकम करतो. आणि 10वी-12वी नंतर गायडन्स असणं इम्पॉर्टंट आहे. तर कोणतंही करिअर क्षेत्र निवडण्या पहिला तुम्ही गायडन्स करून किंवा लोकांचे ओपिनियन घेऊन करिअर निवडा. तर त्याच्यासाठी दिस इज अ राईट मोमेंट, राईट प्लॅटफॉर्म, अँड आय कॉंग्रॅच्युलेट यू ऑल्सो. तुम्हाला आभार आहे की तुम्ही बीडच्या लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी हे प्लॅटफॉर्म स्टार्ट केलं. आणि तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं तर ऍक्च्युली मी 10वी मध्ये मला 95% होते. मी 10वी पर्यंत संस्कार विद्यालयामध्ये शिक्षण पूर्ण केलं आणि मला मार्क खूप चांगले होते. पण मी पहिलेच डिसाईड केलं होतं की मला CA करायचं आहे. त्याचं मेन रिझन म्हणजे असं की घरी वडील पण CA होते, तर घरचा बिझनेस पण सांभाळायचा असला तरी मला CAच करावं लागलं असतं. आणि असं नाही की मी दुसरं शिक्षण करून दुसरा घरचा बिझनेस करायला मी पात्र ठरलो असतो. तर त्याच्यासाठी पण एक क्रायटेरिया होता. आणि माझी पहिल्यापासून CA क्षेत्रामध्ये किंवा कॉमर्स क्षेत्रामध्ये आवड होती. घरचे मी बिझनेस वगैरे फक्त ऑब्झर्व करायचो. तर ते मला काफी म्हणजे खूप मला इंटरेस्टिंग वाटायचं. गणित असो किंवा अकाउंट्स असो. तर त्याच्यामुळे मी कॉमर्स क्षेत्र निवडण्याचा निर्णय घेतला 10वी नंतर. ओके, तुमच्यासाठी ते सोपं होतं कारण की तुमचं बॅकग्राऊंडच कॉमर्स मध्ये असल्यामुळे तुम्ही दररोज ते पाहिलं होतं. वडिलांचं तुम्ही सर्व्हिस पण पाहिली होती. पण एक नॉर्मल स्टुडंट जे 10th मध्ये पर्सेंटेज 80-90 या रेंज मध्ये आहे, तर त्यांनी कसं निवडावं? डिपेंडिंग ऑन पर्सेंटेज हा क्रायटेरिया असायला पाहिजे की कुठला बॅकग्राऊंड निवडायचा, किंवा त्याला अजून एक काय क्रायटेरिया त्यांनी पकडलं पाहिजे? निश्चितच पर्सेंटेज 10वी मध्ये किती आहेत हा विषयच नाहीये की तुम्हाला पुढे कोणतं करिअर निवडायचं. जेव्हा मला 95% पडले होते तेव्हा मला सगळे सांगायचे की तू सायन्स घे, डॉक्टर किंवा इंजिनियर कर, IIT वगैरेची एक्झाम दे, इंजिनिअरिंगची एक्झाम दे, CETची एक्झाम दे. पण ते किती आकर्षक असलं तरी माझी स्वतःची आवड CA कडे होती. तर मला 95% पडू किंवा 70% पडू, दोन्ही पैकी असलं असतं तर मी CA क्षेत्र माझ्या आवडीनुसार करायचा निर्णय घेतला होता. तर मुख्य कन्क्लुजन हेच आहे की पर्सेंटेज डिसाईड नका करू देऊ की तुम्हाला कुठे जायचंय. असं पण होऊ शकतं की 10वीत काही विशिष्ट कारणामुळे तुम्हाला कमी मार्क मिळाले किंवा तुम्ही अकॅडमिकली कन्सिस्टंट परफॉर्मन्स करताय आणि तुम्हाला कॉमर्स क्षेत्रात, मार्केटिंग क्षेत्रात आवड आहे. तर तुम्ही सायन्स क्षेत्र किंवा कला क्षेत्र निवडायचं हा दॅट इज अ मेन स्ट्रीम डिसिजन. जे म्हणतात की नदीच्या प्रवाहाबरोबर व्हायचं, तसं नका होऊ देऊ. तुमचा स्वतःचा विषय ठेवा. आर्ट क्षेत्र असं, लोक असं म्हणतात की 50% घेतलं तरी आर्ट क्षेत्रामध्ये जायचं. असं काही नाही. तुमची निवड ठेवा. इतिहासामध्ये, साहित्यामध्ये तुम्हाला आवड असेल तर नक्कीच आर्ट्सचं क्षेत्र आहे. ते करिअर अट्रॅक्टिव्ह पण आहे आणि तुम्ही हॉबी म्हणून, प्रोफेशन म्हणून दोन्ही एक सोबत क्लब करून आपलं शिक्षण घडू शकता. तर पर्सेंटेज किती मिळाले 10वी मध्ये हे नक्कीच क्रायटेरिया नाही. ओके, प्रणयजी, एक क्वेश्चन असा आहे की आम्ही जनरली डिसिजनसाठी काय करतोय की जे त्या इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी जॉईंड आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचं
जो गायडन्स आहे त्याला आम्ही महत्व देतो. तर तुमच्यासाठी आमच्यासाठी तुम्ही तर सीए फील्डमध्ये ऍट मॅक्सिमम पॉईंट रीच केलंय. तर आम्हाला एक थोडक्यात सांगू शकता का की सीए फील्ड चूज केली तर काय पुढे त्यांना ऑपॉर्च्युनिटीज आहे, किंवा कुठल्या टाईपचं वर्क असतो आणि कशा टाईपचं इंटरेस्ट असायला पाहिजे सीए फील्ड चूज करण्यासाठी? आता बघा, सीए फील्ड आता म्हणजे ओव्हरऑल एन्व्हायरमेंट बघायचं असेल तर आता म्हणजे आपण विश्वपूर्ण स्पेशलायझेशन किंवा एक्सपर्टीज कडे जाते, डोमेन एक्सपर्टीज जसं म्हणतो. पहिले सीएचे कामं काय असायचे की रिटर्न फाईल करा, पॅन कार्ड काढा, टीडीएस रिटर्न भरा. आता फक्त हेच कामं लिमिटेड नाही झाले. आता इन्व्हेस्टमेंट येते इंडियामध्ये, इंडियाच्या कंपनीज बाहेर वर्ल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, आउटडोर इन्व्हेस्टमेंट होते इंडियामधनं, किंवा नवे नवे इंडस्ट्रीज येतात, स्टार्टअप किंवा फिटनेस इंडस्ट्री असो. तर एक्सपर्टीज डेव्हलप होत आहे. तर सीए आणि अकाउंटिंग प्रोफेशनचं ही एक खासियत आहे की त्याच्यात तुम्ही एक्सपर्टीज डेव्हलप करू शकता. मग ते तुम्ही रिटर्न फायलिंग करायचं असो, किंवा जसं माझं काम आहे इन्कम टॅक्स कमिशनर म्हणून असेसमेंट किंवा लिटिगेशन मध्ये जायचं असेल, किंवा कुणाला फायनान्शियल म्हणजे बँकिंग किंवा इन्व्हेस्टमेंट मध्ये जायचं असेल, तसे वेगवेगळे क्षेत्र आहेत. सीए इट्स नॉट अ जस्ट वन फील्ड. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे क्षेत्र आहेत ज्यामध्ये तुम्ही आपलं स्वतःचं स्पेशलायझेशन डेव्हलप करून डोमेन एक्सपर्ट बनू शकता, ज्याची आज खूप गरज आहे. तुम्हाला एकाच विषयामध्ये सखोल ज्ञान असणं हे खूप महत्वाचं आहे, आणि दॅट इज अन असेट. म्हणजे पहिले असं असायचं की ज्याच्याकडे कॅपिटल आहे त्याच्याकडं त्याचं खूप महत्व असायचं. आज नॉलेज इज पॉवर. तर एक्सपर्टीज तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जेवढं एक्सपर्टीज असाल, जसं आज जसं इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड आलाय, तर सीए लोक त्या प्रोफेशनमध्ये पण आज एक्सपर्टीज डेव्हलप करतात, कारण तिथं स्कोप आहे आणि तिथे करिअर पण अट्रॅक्टिव्ह आहे. सो सीए मध्ये पण भरपूर विविध क्षेत्र आहेत. तर तो तुम्ही आपल्याला कोणतं क्षेत्र सुटेबल आहे, किंवा आपली आवड कोणती आहे, किंवा कुठे स्कोप जास्त आहे, किंवा तुम्ही जिथे राहता तुम्हाला पुढे जिथे करिअर करायचं आहे, ते तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही गायडन्स घ्या. इंडियाच्या सीएना बाहेरच्या कंट्रीजमध्ये पण खूप रेकॉग्निशन आहे, तर ते तुम्ही युटिलाइज करू शकता. तर तुम्ही प्रत्येक या सीएची एक क्षेत्र छोटं नाहीये, याच्यात खूप वास्ट क्षेत्र आहे. सीए नंतर मी IRS झालो, सीए नंतर कुणी MBA करतं. तर वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्या सगळ्या तुम्ही एक्सप्लोर करा, आणि त्याच्यासाठी गायडन्स खूप इम्पॉर्टंट आहे. तर दॅट कम्स टू इट की गायडन्स घ्या आणि मग तुम्ही आपलं क्षेत्र निवडा. बरोबर, ऍब्सोल्युटली. तुम्ही खूप सोप्या भाषेत सांगितलं की बाबा जॅक ऑफ ऑल ट्रेड होण्यापेक्षा यू हॅव टू बी एक्सपर्ट इन सम निश, आणि त्यासाठी सीए मध्ये सुद्धा यू हॅव निश. जसं MBBS नंतर तुम्हाला यू हॅव टू डू स्पेशलायझेशन, तसं सीए इज नॉट द ओनली बॅरियर यू हॅव टू क्रॉस, त्याच्यानंतरही स्पेशलायझेशन आहे. थोडक्यात हे विचारायचं होतं की जे 10वीत आणि 12वीत मुलं असतात त्यांना सीए म्हणजे काय, इथूनच प्रश्न पडतो की बाबा सीए मध्ये ऍक्च्युली करायचं काय असतं त्यांना माहित नसतं. फक्त ऐकलेलं असतं की बाबा एक सीए फील्ड आहे, एक इंजिनिअरिंग आहे, एक MBBS आहे, सीए ला एक्झाम टफ असतात, बाकी एक्झाम बद्दलची नॉलेज आहे, पण ऍक्च्युअल प्रॅक्टिकल लाईफची नॉलेज खूप कमी आहे. तर थोडक्यात त्यांना काही सांगू शकता की कसं सीए मध्ये काम असतं? सीए अगर असं जनरल मध्ये बघायचं झालं तर तुम्ही शाळेत असताना तुमचे शिक्षक असायचे, तुम्ही परीक्षा जेव्हा द्यायचे तेव्हा वर्गात एक शिक्षक असायचा, तो तुमचं बघायचा की तुम्ही चिटिंग करताय का, चिटिंग नाही करत आहेत का, किंवा तुमचे पेपर तपासायचा. सीएचा रोल अगदी तसाच आहे. जर कंपनी कोणती किंवा बिझनेस एंटरप्राइज जो आपले अकाउंट बघतो, कारण कंपनीमध्ये खूप लोक इन्व्हॉल्ड असतात. ज्या बँकेनं कंपनीला लोन दिलंय, किंवा ज्या शेअर होल्डर्सनी कंपनीचे शेअर्स विकत घेतले, किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जिथं कंपनीकडून टॅक्सेस द्यायचे असतात, तर असे खूप लोक असतात ज्यांना त्या कंपनीमध्ये इंटरेस्ट आहे, त्या स्टेक होल्डर्स आहेत कंपनीमध्ये. तर त्या स्टेक होल्डर्सच्या आणि कंपनीच्या मधला मिडल मॅन म्हणून सीए असतो. तर कंपनीच्या स्टेक होल्डर्सचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं हा एक सीएचा काम आहे. मग तो त्याचे ऑडिट सर्टिफाय करेल, त्याचं अकाउंट्स जे असतात की त्याचा जो खर्च आहे त्यांनी तो व्यवस्थित लिहिलाय का, की अवास्तव खर्च करून काही लोकांना बेनिफिट पाठवलंय, हे प्रामुख्याने सीएचं काम आहे. जर सीएची सही म्हणतो तर त्या सहीला हे महत्व आहे की ते जे कंपनीचे अकाउंट्स आहेत ते बरोबर पिक्चर दाखवतायत का कंपनीचं, त्याने टॅक्सेस व्यवस्थित पे केलेत का, बँकेचं जे कर्ज आहे किंवा व्याज आहे ते व्यवस्थित दिलंय का, काही पैसे त्यांनी आपल्या वैयक्तिक खर्चासाठी किंवा वैयक्तिक बेनिफिटसाठी युज केलेत का, हे सर्टिफाय करणं सीएचं काम आहे, एकदम जनरलाइज आहे. ओके, थँक्यू सो मच. म्हणजे हे खूप चांगल्या पद्धतीने कळालं की ऍक्च्युअल सीए मध्ये काय असतं आणि कसं त्यांना रोल असणार आहे पुढं. आता सध्या सीए बद्दल बोलायचं अजून गेलं तर 3 स्टेजमध्ये एक्झाम्स असते, फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल. तर फाउंडेशन आफ्टर 10th अपियर करतात. आता बरेचसे आफ्टर 12th अपियर करतात. ओके, सॉरी. आणि त्यानंतर यू अपियर फॉर इंटरमिजिएट आणि फायनल एक्झाम.
तर बऱ्याचशा मुलांना इथं थोडा प्रश्न आहे की बाबा फाउंडेशन कुठनं करावं आणि इंटरमिजिएटचे दोन्ही ग्रुप्स एकदा द्यायचे का, हे दोन थोडे टिपिकल क्वेश्चन्स आहेत जे बऱ्याच मुलांकडनं आलेले. याच्या संबंधी सांगायचं असेल तर हा डिसिजन पूर्णतः स्वतःच्या सराउंडिंगवर, स्वतःच्या फॅक्टर्सवर आहे. कुठं, पहिला प्रश्न की कुठून सीए करायचं. आता कोरोनाने सांगितलंय की लाईव्ह क्लासेस आलेत, वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लासेस आहेत, तर हा एक Yes. फॅक्टर आहे. आणि सेकंड फॅक्टर आहे की तुम्ही फॅकल्टी चांगली निवडा. मग आता बरेच क्लासेस ऑनलाईन आलेले आहेत, पेनड्राईव्ह मध्ये क्लासेस येतात, ऑनलाईन तुम्ही अटेंड करा. तर टीचरवर बघून, कोचिंग इन्स्टिट्यूटवर बघून तुम्ही प्लेस डिसाईड करा, ना की प्लेस डिसाईड करून कोचिंग इन्स्टिट्यूट डिसाईड करा. जर ज्या Absolutely. कोचिंग क्लासेस सीएस फर्स्ट फाउंडेशनला चांगलं आहे, तिथं एकाच रूफ अंडरखाली किंवा एकाच प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला सारे भले शिक्षकांचं शिकवण्याची पद्धत असो किंवा रेग्युलर एक्झाम असो किंवा त्यांचं मॉनिटरिंग असो, ते ज्या क्लासेसमध्ये ते क्लासेस तुम्ही निवडा. तर आता हा प्रश्न, जागेचा प्रश्न तर निघूनच गेलाय, किंवा ऑनलाईन क्लासेस, त्याच्यामुळे मोस्टली जागेचा प्रश्न निघून गेलाय. किंवा काही काही लोकांना खर्चाचं वाटतं मुंबई पुण्यामध्ये जाणं, तर आता सगळं ऑनलाईन व्यवस्थित आहे. जर तुमच्याकडे प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर असेल आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही कुठेही बसून करू शकता. सेकंड विषय की कोणता ग्रुप द्यायचा, एक ग्रुप द्यायचा, दोन ग्रुप द्यायचा, हा स्वतःचा वैयक्तिक विषय आहे. तुमच्या स्वतःचा कॉन्फिडन्स किंवा तुमच्या स्वतःची तयारी, या सर्व फॅक्टरवरच हा विषय. मी सांगेल, मी तर तिन्ही परीक्षा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये दोन्ही ग्रुप क्लिअर केलं, पण हा माझा वैयक्तिक प्रश्न झाला कारण मी करू शकलो. तर हा स्वतःचा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय. कुणी दोन्ही ग्रुप करू शकतो. ऍडव्हान्टेज आहेत, दोन्ही ग्रुप सोबत देण्याचे ऍडव्हान्टेज आहेत, कारण सेट ऑफ मिळतो मार्क्सचा आणि कॉन्फिडन्स असतो, त्या इंटेन्सिटीने तुम्ही अभ्यास करू शकता. बट अगेन कमिंग टू द एंड, इट इज व्हेरी पर्सनल डिसिजन. हा स्वतःचा खूप वैयक्तिक डिसिजन आहे की फर्स्ट ग्रुप, एक ग्रुप दोन्ही द्यायचा, दोन्ही ग्रुप द्यायचा. होऊ शकतं की तुम्ही एक ग्रुप एकदा दिला आणि काही घाटायचं नाही, म्हणजे लॉस नाहीये इंटरमिजिएट मध्ये की तुम्ही दोन्ही ग्रुप वेगवेगळे द्या. फायनल मध्ये मॅटर करतं कारण 6 मंथ्स तुम्ही लेट पास होत असली, पण इंटरमिजिएट मध्ये तरी तसं काही नाही. तर तुम्ही एक ग्रुप एकदा देऊ शकता, दुसरं ग्रुप दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देऊ शकता. बेटर आहे एनी टाइम. दोन्ही चांगलं आहे, बेनिफिशियल की दोन्ही ग्रुप एकदा द्या, कारण तुम्हाला वारंवार प्रत्येक वेळेस परीक्षा देण्याचं टेन्शन नसतं. आणि मुख्यतः म्हणजे तुम्हाला जेव्हा इंटर्नशिप करायची असते तर ते तुमचं प्रोफाईल बघणार, तर त्याच्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स दिसून येतो की तुम्ही दोन्ही ग्रुप एकदा क्लिअर केले, तर ते तुम्हाला प्रेफरन्स असेल आणि अशा कंपनीज प्रेफर करतील इंटर्नशिप. सो दॅट इज अ बेनिफिशियल गिव्हिंग बोथ द ग्रुप्स इन वन अटेम्प्ट, बट ऍट द एंड इट्स अ व्हेरी पर्सनल डिसिजन. अब्सोल्युटली. सेकंड क्वेश्चन माझा तोच होता की आर्टिकलशिपचं कसं असणार आहे, म्हणजे बिग फोर साठी इट इज नेसेसरी की यू हॅव टू क्लिअर बोथ द ग्रुप्स. तर आर्टिकलशिप कुठं प्रेफर करायला पाहिजे, एक मीडियम स्केल फर्म मध्ये, स्मॉल स्केल, किंवा एक बिग फोर टाईप कंपनीज मध्ये? अगेन ज्याच्या वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. जर तुम्हाला पुढे जाऊन कोणत्या कोर एरियामध्ये स्पेशलायझेशन करायचं असेल तर ते बिग फोर फर्म्स पहिल्यापासून तुम्हाला त्या एक क्षेत्रामध्ये किंवा त्या फील्ड सेक्टरमध्ये ट्रेन करतील आणि तिथंच तुमचं जॉब वगैरे कंटिन्यू, जॉब प्रॉस्पेक्ट पण तुमचे वाढतात, तिथंच तुम्ही जॉब करू शकतात, इझिली ते रिक्रूट करतात. तर तो एक बेनिफिट आहे बिग फोर मध्ये करण्याचा, दॅट इज व्हेरी स्पेशलाइज जॉब. तर ते आणि मीडियम फर्म मध्ये असे असेल की तुम्ही सगळंच करणार, जीएसटी करणार, इन्कम टॅक्स करणार, अकाउंट्स करणार, फायनान्स करणार. तर तो एक बेनिफिट आहे. ते तुम्हाला एक्सपोजर, जर तुम्हाला तुमची पहिलेच आवड डिसाईड नसेल की तुम्हाला पुढे कोणत्या क्षेत्रात एक्सपर्टीज करायचं, तर त्यावेळी मीडियम साईज फर्म मध्ये तुम्ही एक्सपोजर घेऊ शकता. तुमची आवड नावड तुम्ही तिथे डिसाईड करू शकता आणि मग जॉब करताना तुम्ही एक्सपर्टीज डेव्हलप करू शकता. मीडियम फर्म मध्ये इट इज जनरली दॅट यू गेट एक्सपोजर टू व्हेरियस फील्ड, ऑडिट असो, टॅक्स ऑडिट असो, जीएसटी ऑडिट असो, वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल अँड आफ्टर दॅट यू कॅन डिसाईड. बट बिग फोर मध्ये बिग फोर मध्ये इफ यू डू इंटर्नशिप, तर तुम्हाला तुमचे जॉब प्रॉस्पेक्ट चांगले असतात, यू कॅन कंटिन्यू ओव्हर देअर. किंवा तुम्हाला पहिल्यापासूनच जो तुम्ही क्षेत्र निवडलं असेल तर ते तुमच्यासाठी सोयीस्कर. ओके. आणि एक महत्वाचा प्रश्न राहिलं होतं की ग्रॅज्युएशन कशात करायला पाहिजे वाईल परस्युइंग सीए. काय काय ऑप्शन्स आहेत, एलएलबी जसं एक ऑप्शन आहे, तसं अजून काय ऑप्शन्स निवडायला पाहिजे? एक बेसिक कोणत्याही क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन गरजेचं आहे. इन्स्टिट्यूट रिक्वायर दॅट, ICAI. आणि ग्रॅज्युएशन करणं का गरजेचं आहे, जर तुम्ही पुढे कोणती कॉम्पिटिटिव्ह, जसं युपीएससीला एक ग्रॅज्युएशन पदवी पाहिजे, तर तसं त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन करणं गरजेचं आहे. कारण मला काही दिवसांपूर्वी एकाने विचारलं की मी ग्रॅज्युएशनची एक्झाम देऊ का, गरज नाही. पण ते पुढे तुम्हाला कामाला येतं, भले MBA करायचं असेल किंवा UPSC द्यायची असेल तर ग्रॅज्युएशन हेल्प.
आता कोणत्या क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन करायचं, एनी टाइम इट इज प्रेफरेबल यू डू इट इन कॉमर्स स्ट्रीम. म्हणजे वाणिज्य क्षेत्रात तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं कधीही चांगलं असेल जर तुम्ही सीए करत असाल तर. नाहीतर तुम्ही असं काय नाही, एलएलबी करू शकता जर तुम्हाला सीए क्षेत्रामध्ये लिटिगेशन मध्ये एक्सपर्टीज करायचं असेल. तर तुम्हाला ते पुढे खूप हँडी ठरतं की तुम्ही एक लॉयर आहात आणि तुम्ही सीएचं काम केलंय. मग तुम्ही जे इन्कम टॅक्स लिटिगेशन आहे किंवा टॅक्सेस लिटिगेशन त्या क्षेत्रामध्ये आपलं एक्सपर्टीज डेव्हलप करू शकता. तर या फॅक्टर्सवर तुमचं डिसिजन घेणं चांगलं ठरेल. ओके. आणि जसं आता तुम्ही सब्जेक्ट काढला की फॉर युपीएससी ऑल्सो ग्रॅज्युएशन इज नेसेसरी, तर तुमची जर्नी युपीएससी साठी कशी स्टार्ट झाली आणि व्हेन डिड यू प्लॅन, तुम्ही कसं प्रिपरेशन केलं आणि सुरुवात कशी केली? ऍक्च्युली सीए होण्याच्या अगोदर माझा युपीएससीचा कधी विचार नव्हता असा करायचा. फक्त एक डोक्यात होतं की युपीएससी एक क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आयएएस आणि आयपीएस हे दोन क्षेत्र माहित होते युपीएससी मध्ये, किंवा की आयएएस आणि आयपीएसच आहे. तर युपीएससी सीए एक्झाम फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झालो तर म्हणलं थोडं म्हणजे बऱ्याच लवकर मी सीए एक्झाम पास झालो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तर त्याच्यामुळे मी डिसिजन घेतलं की आणखी आपण काही क्षेत्रामध्ये अभ्यास करू शकतो, अभ्यास करण्याची इच्छा. तर मी म्हणलं की युपीएससी मध्ये करू, किंवा कारण ऐकलं होतं आयएएस आयपीएस, आणि मी एकदा एक आयआरएस ऑफिसरला पण भेटायला गेलो होतो तेव्हा कळालं की युपीएससी मध्ये असं आहे. तर तेव्हा मी विचार केला की युपीएससी करायचंय. तर मी लगेच युपीएससीचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि तिसऱ्या प्रयत्नात मला युपीएससी मध्ये यश मिळालं. तर असं काही नव्हतं की मला युपीएससी खूप माहित होतं आणि पहिलेपासून त्याचं अट्रॅक्शन होतं. एक संधी म्हणून माहित होतं, एक क्षेत्र म्हणून माहित होतं की युपीएससी आहे, तिथे जॉब स्टेटस किंवा जॉब प्रॉस्पेक्ट किंवा काम स्वतःहून जास्त लोकांमध्ये इम्पॅक्ट जो पडतो त्याची जी इंटेन्सिटी आहे ती जास्त आहे युपीएससी मध्ये. त्याच्यामुळे मी युपीएससी करण्याचा विचार केला. ऍब्सोल्युटली, तुमचे जे विचार होते ते खूप चांगल्या लेवलचे आहेत. पण तुम्ही जसं आता सांगितलं की तुमचं ग्रॅज्युएशन किंवा सीए झाल्यानंतर तुम्हाला माहित पडलं युपीएससी आहे. पण आजचा काळ असं झालाय की सगळ्यांना युपीएससी आधी माहित पडलाय आणि सगळ्यांचा प्रश्न हाच पडलाय की युपीएससी करायची आहे तर काय करायचं, राईट, म्हणजे रिव्हर्स सायकल मध्ये सुरू आहे. तर काही लोक खूप ग्रॅज्युएशनला लाईटली घेत आहे आणि फक्त युपीएससी करायची हा एम धरत आहे. तर याबद्दल तुमचं काय मत? ऍक्च्युली त्याचे दोन्ही साईड्स आहेत, म्हणजे ऍडव्हान्टेज पण आहे, डिसएडव्हान्टेज पण आहे. जसं मी सीए करण्याच्या उशिरा स्टार्ट केली तर तो एक डिसएडव्हान्टेज होता की मला अभ्यास करायला, गायडन्स घ्यायला खूप वेळ लागला. भले मी असं वाटतं रिलेटिव्हली यंगर एज मध्ये मी युपीएससी क्वालिफाईड झालो, 26 मध्ये असताना मी युपीएससी क्वालिफाय झालो. पण खूप लोक 23, माझे जे बॅचमेट आहेत ते 23-22 एज मध्ये असताना युपीएससी क्वालिफाय झाले, कारण त्यांनी ग्रॅज्युएशन सोबत आपला अभ्यास चालू केला होता. पण त्यांचं असं डेफिनेट होतं की मला युपीएससीच करायचं आहे. ऍट द एंड मी युपीएससी कडेच जाणार आहे, मी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन केलं की मला युपीएससीच करायचं आहे. तर त्या जिद्दीने आणि त्या इच्छेने त्यांनी ग्रॅज्युएशन सोबत युपीएससीचा अभ्यास चालू केला. तर मी असं नाही सांगणार की ते वाईट आहे किंवा खूपच चांगलं आहे. चांगल्या क्षेत्रात ग्रॅज्युएशन घेणं हे खूप गरजेचं आहे. मग ते कॉलेज असो, तुमची युनिव्हर्सिटी असो, त्याचं रेप्युटेशन, त्याचं गुडविल ते तुमच्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या कॉलेजमधनं ग्रॅज्युएशन करता, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते मग युपीएससीच्या इंटरव्ह्यू बोर्डमध्ये पण तुम्हाला विचारतील की तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या कॉलेजमध्ये. तर तुम्ही चांगल्या कॉलेजचं नाव घेतलं तर तिथं तुम्हाला खूप ऍडव्हान्टेज पडतं. तर मी हे तर नक्कीच सांगणार नाही की युपीएससीच्या तयारीमुळे तुम्ही आपलं ग्रॅज्युएशन वर इम्पॅक्ट पडू देऊ, निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू नये. दॅट विल बी अ स्ट्रॉंग ऍडवाइस. जर तुम्ही पहिलेच ठरवलंय की मला युपीएससी करायचं तर तुम्ही ग्रॅज्युएशन सोबत युपीएससीचा अभ्यास नक्की करू शकता, बट दॅट शुड नॉट कम ऍट द कॉस्ट ऑफ युअर ग्रॅज्युएशन परफॉर्मन्स. बिकॉज ऍट द एंड इट व्हेरी मच मॅटर्स की तुम्ही ग्रॅज्युएशन मध्ये पदवी शिक्षणामध्ये किती चांगलं काम केलं आणि कोणत्या चांगल्या इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी मधनं पास झाला. तर तो ब्रँड तुमच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत राहणार आहे. मग तुम्ही युपीएससी पास किंवा नका हो, तो शेवटपर्यंत ब्रँड राहणार. बरोबर, अगदी नक्कीच. म्हणजे यू हॅव टू हॅव युअर गोल, एंड गोल इन माइंड, की तुम्हाला युपीएससी करून सुद्धा तुम्हाला जर सेवा करायची तर ते युपीएससी एक मोठा पर्याय आहे किंवा मोठा ऑप्शन आहे. पण युपीएससी नाही तर तुमचं ग्रॅज्युएशन युज करून यू कुड हेल्प दॅट फॉर द एनी सोसायटी. टाइम. आणि मी तर सांगेल, जसं मी सीए झालो होतो आणि माझ्या वडिलांची स्वतःची फर्म आहे, तर मला तो कॉन्फिडन्स होता की जरी युपीएससी नाही झालं तरी मी काही ना काही तर करीन. तर तो कॉन्फिडन्स असणं खूप महत्वाचं आहे.
कधी कधी म्हणजे तो कॉन्फिडन्स चांगला आहे की तुम्ही पण तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये म्हणजे नाही जायला पाहिजे की मला काहीतरी आहे तर मी युपीएससी तर होऊनच जाईल, असं नाही. ती युपीएससीची तर इंटेन्सिटी पाहिजे, पण जर तुमचं ग्रॅज्युएशन चांगल्या कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूट मधनं झालं असेल आणि तुम्हाला वाटतं की मी जर युपीएससी नाही झालो तरी माझे जॉब प्रॉस्पेक्ट किंवा काहीतरी करण्याची माझ्यामध्ये क्षमता आणि क्षमता आणि आवड आहे, तर ते खूप महत्वाचं आहे. जसं मी सीए झालो नंतर युपीएससी केलं, मला कम्फर्ट होतं की मी नाही तरी युपीएससी नाही झालं तरी काहीतरी करायचं, पण मी ठरवलं होतं की युपीएससी करायचं तर झालं. पण तो एक कुशन असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन किंवा पदवी शिक्षण लाईट मध्ये घेणं हे नक्कीच हानिकारक आहे. मग तुम्ही कितीही युपीएससीचा अभ्यास करा, युपीएससी इज नॉट सर्टन, इट इज अनसर्टन पब्लिक सर्व्हिस. सो अनसर्टन पब्लिक सर्व्हिस कमिशन एक्झाम, इट इज युपीएससी, इट इज नॉट सर्टन. तुम्ही सीए मध्ये वयाच्या 50 वर्षापर्यंत एक्झाम देऊन पास होऊ शकता, पण युपीएससी मध्ये तसं नाहीये. पण तुमच्यामध्ये ती इच्छाशक्ती आणि एफर्ट देण्याचं कौशल्य पाहिजे. बरोबर, ऍब्सोल्युटली. आणि यानंतर एक प्रश्न असा विचारायचे की बीडचे स्पेसिफिक जास्त सीए किंवा जास्त युपीएससी क्वालिफाय का नाही होते? काय आपल्यात कमी आहे का? वेर इज द हर्डल इन दिस सिच्युएशन? ऍक्च्युअली कमी आहे असं तर नक्कीच नाही. तुमचे स्वतःचे बंधू, मी, खाडे, जो IRSC मध्ये एक्झाम पास झाल्या आणि प्रत्येक वर्षी युपीएससी क्वालिफाईड ऑफिसरची संख्या वाढतच आहे. असं नक्की नाही की आपल्याकडे कौशल्य किंवा जिद्द करण्याची क्षमता खूप कमी आहे. दॅट इज आय वुड से की ऍडव्हान्टेज आहे की आपल्यामध्ये काहीतरी करण्याची इच्छा आहे. मेन मला वाटतं की द बिगेस्ट फॅक्टर इज गायडन्स. म्हणजे मी तिसऱ्या प्रयत्नात यशस्वी झालो कारण मला वाटतं मी पहिल्या प्रयत्नात चांगलं गायडन्स घेतलं नाही. तर मला तोच फॅक्टर येतो की गायडन्स खूप महत्वाचा आहे. तुम्हाला कोणीतरी करता धरता हवाच किंवा तुम्हाला गायडन्स घेण्याची तुमची क्षमता असावी. असं नाही की तुम्ही युपीएससी घेतलंय, कोणतंही पुस्तक वाचताय आणि युपीएससी पास होणार. इट्स अ डेफिनेट प्रोसेस. युपीएससी एक्झाम इट्स अ डेफिनेट प्रोसेस. तुम्हाला कोणती बुक वाचायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणती बुक नाही वाचायची, हे सर्वात महत्वाचं युपीएससी जर्नीचा पार्ट आहे. तर दॅट कम्स वेन यू गेट द गायडन्स अँड टीचर्स, गुड टीचर्स. मला श्रीपाल भैयाचे जे वरिष्ठ बंधू आहेत, सुदर्शन लोढा, त्यांचं गायडन्स मिळालं तर ते खूप उपयोगी पडलं. कारण मला माहित होतं की त्यांनी मला सांगितलं की क्लासेस नको जॉईन करू, तर मी विदाऊट क्लासेस जॉईन करता युपीएससीचा तयारी केली. तर तो एक गायडन्स आणि जो करता धरता म्हणतात तो असणं खूप गरजेचं आहे, स्पेशली युपीएससी मध्ये. सीए मध्ये तुम्हाला खूप लोक मिळतील, कारण सीए पास होणं म्हणजे सीए परीक्षा देणं किंवा सीएचे क्लासेस खूप आहेत. पण युपीएससी मध्ये तसं नाहीये. युपीएससी मध्ये खूप अनसर्टन फॅक्टर्स आहेत. तुम्हाला मी काही सांगणार किंवा दुसरं कोणी सांगणार, इट्स नॉट अ डेफिनेटिव्ह अँसर. तुम्हाला आपल्या स्वतःला कोणतं स्ट्रॅटेजी युजफुल आहे ती स्ट्रॅटेजी पास करावी लागेल. मी काही स्ट्रॅटेजी सांगणार, तो पाचवा जो अटेम्प्ट देतोय त्याला उपयुक्त नाही ठरणार किंवा पहिला अटेम्प्ट जो देतो त्याला उपयुक्त नाही ठरणार. तर आपल्या स्वतःला कोणते फॅक्टर्स कम्फर्टेबल आहे त्यासाठी खूप लोकांची ओपिनियन घ्या, खूप लोकांचं मार्गदर्शन घ्या आणि कॉन्फिडन्सनी निर्णय घ्या. सो इट कम्स टू गायडन्स. ऍब्सोल्युटली. आणि मार्गदर्शन आणि गायडन्स तुम्हाला स्वतःला शोधावं लागेल. म्हणजे यू हॅव टू अप्रोच द टॉपर्स किंवा जे तुम्हाला ओळखीचे आहेत, जे त्या क्षेत्रात आहेत, त्यांना तुम्हाला अप्रोच करावं लागेल. तुम्हाला एक पर्सनल क्वेश्चन. वन बिग पॉइंट याच्यात अप्रोच करा, पण असं नाही की त्यांना खूपच फॉलो करा. कुणीही महान नाहीये. मी युपीएससी पास झालो तरी मी खूप मोठा नाहीये. मी काही ऍडवाइस देणार ते तुम्ही स्वतःला किती ऍप्लिकेबल आहे ते बघा. रँक 1 असेल तरी त्याची स्ट्रॅटेजी वेगळी असू शकते. एक वर्षी रँक 1 असा होता ज्याने ग्रॅज्युएशन पासून सुरुवात केली, एक वर्षी रँक आणि फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झाली. सेकंड वर्षी रँक 1 असा होता जो 5 अटेम्प्ट पासून एक्झाम देतो. तर या दोघांची अभ्यास करण्याची पद्धत खूप वेगळी असणार आहे. their study strategy is very different. So what is applicable to you, you should find it. असं नाही की तुम्ही मार्गदर्शन घेताय म्हणून ब्लाइंडली लोकांचं ऍक्सेप्ट करताय. दॅट शुड नॉट बी द केस. तुम्ही स्वतःच्या सिच्युएशन मध्ये काय ऍप्लिकेबल आहे, तुमचं पहिल्या प्रयत्नात यश नाही मिळालं तर का नाही मिळालं याचा अभ्यास करून स्ट्रॅटेजी शिका. सो देर शुड नॉट बी ब्लाइंड गायडन्स. आणि कुणाचाही अशी दगडावरची रेग नाहीये युपीएससी पास करण्यासाठी. तुम्हाला स्वतःला काय ऍप्लिकेबल आहे ते बघून तुम्ही गायडन्स शिका. ऍब्सोल्युटली. म्हणजे स्पून फिडिंग तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत. तुम्हाला तुमचं पाथ, यू हॅव टू टेक गायडन्स. ते लाईट सारखं तुम्हाला काम करेल, पण तुमचं डिरेक्शन तुम्हाला शोधायचं. तुम्हाला एक पर्सनल क्वेश्चन हा होता की सीए कम्प्लीट करण्यासाठी किंवा सीए पास करण्यासाठी काही फॉर्म्युला आहे का तुमच्याकडे? असं तर मला सांगता येणार नाही की सीए पास करण्यासाठी फॉर्म्युला. इट इज व्हेरी जेनरिक आन्सर अगेन. तुम्ही आपलं आवड निर्माण करा.
म्हणजे मी अकाउंट्स मध्ये मला दोन्ही सीए फायनल आणि इंटरमिजिएट मध्ये एक्झाम्शन होतं. तर मी माझी आवड निर्माण केली होती. टॅक्स मध्ये मला एका परीक्षेमध्ये एक्झाम्शन होतं. तर आवड असणं खूप महत्वाचं आहे. आणि डिटर्मिनेशन आणि कोचिंग आणि सखोल अभ्यास. सर इट इज लाईक स्टडी अँड रिवाइज. तो तुम्ही किती तो अभ्यास चांगल्या पद्धतीने करता त्याच्यावर आहे. इट्स म्हणजे याचं काही प्लेन अँड सिम्पल अँसर नाही. मग तुम्ही वेगवेगळे फॅक्टर येतात की तुम्ही आर्टिकलशिप किती सिरियसली केली आहे किंवा क्लासेस किती सिरियसनेसने अटेंड केले. तर इट कम्स टू दॅट. आणि शेवटी असं आहे की असं नाही की तुम्ही 24 मधले 17 तास अभ्यास करा, असं बिलकुल नाहीये. जो पण अभ्यास युज करताय त्याचं तुम्हाला झोपेतनं उठवलं तरी उत्तर आलं पाहिजे. सो दॅट इज द केस. असं नाही की तुम्ही आज काही अभ्यास केला आणि तुम्ही उद्या विसरून जाताय. सो दॅट शुड नॉट बी द केस. सिम्पल फॉर्म्युला असं नक्कीच काही नाहीये. इट इज व्हेरी व्हेरी पर्सनल अगेन स्किल, एफर्ट्स अँड गायडन्स, डेडिकेशन. दॅट्स इट. अब्सोल्युटली. तुम्ही एकदम इतकं फ्रँकली सगळ्यांना सांगताय, नाहीतर काही लोक सांगतात की 14 तास अभ्यास केलं, असं केलं. पण दॅट इज पर्सनल क्वेश्चन आणि तुमचं इम्पॉर्टंट आहे एफर्ट्स आणि त्याच्यानंतरचा रिझल्ट जो तुम्ही घेताय त्यातनं. एक लास्ट क्वेश्चन हा आहे की सोशल मीडियाचं पॉझिटिव्हली यूज कसं करायचं. आजच्या जगात इतकं रेस्टलेसनेस वाढलंय, कंटिन्युअस तुम्ही स्नॅप्स चेक करताय, इंस्टाग्राम चेक करताय, व्हॉट्सअप चेक करताय. सो त्याच्यातनं कसं म्हणजे बॅलन्स कसं ठेवायचं की सोशल मीडिया पण आणि आपलं अभ्यास पण. ऍक्च्युली आता आपण बघू शकता की आपण सोशल मीडियावरच इंटरॅक्शन करतोय आणि बाकीचे लोक पाहताय. सो दिस इज अ बेनिफिशियल फॅक्टर वेन इट कम्स टू सोशल मीडिया. अगेन इट इज व्हेरी पर्सनल की तुम्हाला स्वतःच्या सोशल मीडिया यूजवर किती कंट्रोल आहे आणि हाऊ बेस्ट यू कॅन मेक यूज ऑफ इट. आता सोशल मीडिया इट इज अ व्हेरी मच गुड वेपन विथ यू की तुम्ही कोणत्याही इंडियाच्या नॉर्थ ईस्ट मध्ये बसून पण दिल्लीच्या क्लासेसच्या नोट्स तुम्ही ऍक्सेस करू शकता. सो दॅट इज अ व्हेरी बिग थिंग, व्हेरी बिग असेट. आणि ते तुम्हाला आता डिसएडव्हान्टेज आहे. जर तुम्ही अभ्यास नाही केला तर पहिले ज्या लोकांना असे क्लासेस किंवा असे गायडन्स ऍक्सेस. मिळायचे नाही तर त्यांना आता ऍक्सेस मिळता नाही, ते तुमच्या कॉम्पिटिशनला उतरणार आहे. सो दॅट इज अ डिसएडव्हान्टेज जर तुम्ही अभ्यास नाही केला. तर सोशल मीडियाचं असं आहे की मी असं सांगण्यात अर्थ नाही की तुम्ही व्हॉट्सअप वापरू नका, इंस्टाग्राम वापरू नका. दॅट इज अ स्ट्रेस बस्टर ऑल्सो की तुम्ही खूप अभ्यास केलाय आणि 15-20 मिनिटं तुम्ही सोशल मीडियाचा युज केलाय. सो दॅट इज अ स्ट्रेस बस्टर ऑल्सो. बट कीप इट इन अ लिमिटेड प्रपोर्शन. देर इज ऑलवेज अ बॅलन्सिंग फॅक्टर की तुम्हाला तो बॅलन्स आउट करायचा आहे. इट इज व्हेरी थिन लाईन. सोशल मीडिया यूज करणं इट इज व्हेरी थिन लाईन विच यू हॅव टू वॉक. यू हॅव टू हॅव सेल्फ कंट्रोल अँड हाऊ टू मेक द बेस्ट यूज ऑफ इट. जसं तुमचं चॅनल आहे, युट्यूबवर चॅनल आहे किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं एक टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे ज्यावरनं तुम्ही अपडेट्स पाठवता. तर असं सोशल मीडियाचा तो यूज खूप बेनिफिशियल आहे आज. आणि इट इज अ व्हेरी बेनिफिशियल फॅक्टर फॉर यू, फॉर ऍस्पिरंट्स. सो मेक द बेस्ट यूज ऑफ इट. अब्सोल्युटली. आजचं सेशन इतकं चांगलं झालं आणि तुम्ही इतकं जनरसली सगळे सिक्रेट्स तुमचे शेअर केले. सो वी आर व्हेरी मच थँकफुल दॅट यू जॉईन. आणि सोबतच आपले न्यूज पार्टनर बीड संकेत, अक्षयजी कांक्रिया यांनी पण खूप स्प्रेड करून या सेशनला एक सक्सेसफुल सेशन केलं. आणि शेवटी हेच की तुमचं गायडन्स जर मुलांना पाहिजे असेल तर तुमचा मेल आयडी आम्ही या डिस्क्रिप्शन मध्ये शेअर केलं तर नक्कीच. दॅट विल बी ओके. तुम्ही नक्कीच. इमिजिएटली येस केलं. सो बीडकरांना त्याचा खूप बेनिफिट होईल. थँक्यू सो मच. नक्कीच. सेशन वॉज रिअली गुड विथ यू. थँक्यू श्रीपाल. थँक्यू सो मच. इट वॉज माय प्लेजर. थँक्यू. येस.